तुम्ही जर पूर्ण इकोसिस्टीमचा बॅलन्स ठेवलात तिथे, तर ऑटोमॅटिकली नेचरला माहिती आहे ह्या सगळ्या सायकल्स कशा मेंटेन करायच्या. आपण शिकवायची गरज नाहीये किंवा आपण वरून काही घालायची गरज नाहीये खरं तर. म्हणजे अदर दॅन शेणखत म्हणा किंवा काय, केमिकल इनपुट्स घालायची गरज लागत नाही. जर तुम्ही बरेच वर्ष ऑर्गॅनिक फार्मिंग करत असाल तर नेचर टेक्स केअर ऑफ इट्स ओन असं आहे. राईट. सो ह्या सगळ्याचा जर व्यवस्थित बॅलन्स साधला तर सॉइल फर्टिलिटी ही लॉंग टर्म पिरियड पर्यंत चांगली राहूच शकते. आणि प्रत्येक मातीत शेवटी कुठलं पीक येऊ शकतं हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. पाणी धरून ठेवणारी माती वेगळी असते, ड्राय माती वेगळी असते. म्हणजे या सगळ्या गोष्टी असतात त्या सॉइल टेस्टिंगमध्ये सुद्धा तुम्हाला कळू शकतात साधारण. आणि त्याकरता तुम्ही एक्सपर्टचा सल्ला घेऊ शकता की उद्या माझ्याकडे फक्त जमीन आहे ते म्हणून मी ऊसच घेतो किंवा कुठली भाज्याच सुरू करतो असं करून चालत नाही. की कारण ते पीक तेवढ्या चांगल्या पद्धतीने यायला पण पाहिजे. तिथल्या हवामानावरती अवलंबून असतं, पाण्याच्या सोर्सवरती अवलंबून असतं, बरेच फॅक्टर्स असतात. सो पण माझ्या दृष्टीने मातीचा पोत सगळ्यात महत्वाचा आहे. कारण दॅट इज द कोर ऑफ एव्हरीथिंग. की तुम्हाला सस्टेनेबिलिटी करता त्याचा उपयोग होणार आहे. तुमची सॉइल किती हेल्दी आहे त्याच्यावर प्लांट किती हेल्दी असणार आहे आणि त्याचं प्रोड्यूस किती हेल्दी असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात.